शक्तीपीठ महामार्ग विरोधात आज राज्यव्यापी आंदोलन होते आणि ज्या जिल्ह्यामधून हा महामार्ग जाणार आहे त्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आंदोलन आहे ते होणार आहे आणि कोल्हापूरमध्ये देखील शक्तीपीठ महामार्ग विरोधाचं केंद्र हे कोल्हापूर राहिलेलं आहे आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील या ठिकाणी मोर्चा येणार आहे। त्यामुळे आपण बघतो की पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात केलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात केला आहे। आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध झाला आणि त्याचे पडसाद आहेत ते संपूर्ण राज्यभर उमटले। ज्या पद्धतीने परभणीमध्ये घटना घडली त्याच्यानंतर जे तिथल्या सगळ्या आंदोलकांना त्यांच्यावरती दबाव टाकण्यात आला त्याचा निषेध आहे तो संपूर्ण राज्यामध्ये झाला आणि त्याच्यानंतरचा हा आज मोर्चा आहे तो आंदोलन आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजच्या आंदोलनानंतर सरकार नेमकं काय भूमिका घेते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच कोल्हापूरमध्ये आल्यानंतर या शक्तीपीठ महामार्गाचा जो मार्ग आहे तो काहीसा बदलल्याचं देखील या ठिकाणी सांगितलेलं होतं। मात्र त्याच्यानंतर परभणीमध्ये जे भूसंपादन करायला गेल्यानंतर जो काही प्रकार घडला त्याच्यानंतर पुन्हा एकदा हे आंदोलन आहे ते उभा राहिलेलं आहे आणि या आंदोलनानंतर सरकार काय नेमकं भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।